पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते हा बोला ओ पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 रडू नको हो बाळा रडू नको हो बाळा पाण्याला जाते सर्वांनी म्हणायचा बरं का रडू नको हा आवाज काय नुसतं टाळ्या वाजवायचं नाही आहे क्या बात पाण्याला जाते ओ लोण्याचा हा गोळा तुला क्या बात लोण्याचा हा गोळा हो 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 पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायला देते हा बोला ओ पाण्याला जाते पाणी घेऊन येते 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 क्या बात आहे वा 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 एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या क्या बात अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम मधात एक शिट्टी सुद्धा झाली नाही अशा प्रकारे कला माणसांना अवगत करून घ्यावं तर अशी पूर्णता अवगत करून घ्यायला पाहिजे क्या बात अतिशय सुंदर असे साऊंड सिस्टीम म्हणून हे ते ट्रेंडिंगला आणण्यापेक्षा अशा चांगल्या गोष्टी आमच्या हरिभक्तपरायण शिवानी ताईच हरिभक्तपरायण शिवानी ताई सुंदर असं त्यांनी गायले आणि त्याला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले मग महाराष्ट्राने जर डोक्यावरच घ्यायचं असेल तर अशा गवळणी घ्या असे अभंग घ्या जेणेकरून ट्रेंडिंगला आल्याच्या नंतर अख्ख्या गवळणी अख्ख्या अभंग आपल्या लेकरा बाळांना सुद्धा पाठ झाले पाहिजे तेव्हाच आपल्या देशाचं स्वरूप हे वेगळं राहील महाराज म्हणून महाराज म्हणतात भक्ती भाव धर्म हा कधी वाढेल जेव्हा संस्कार चांगले द्या संसारामध्ये सर्वजण आहे पण सुखी सर्वजण आहे का जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही रे इथं राजा दुखिया प्रजा दुखिया संसारामध्ये सुख दिसताना आपल्याला वाटतं आहे पण नाही म्हणून महाराज म्हणतात भक्तिभावाच्या मार्गाला का लागायचे कारण इथं सुख नाही अजून एक गोष्ट तुम्हाला संसारामध्ये सांगते त्यांनी म्हणतात तू म्हणशील घरादार हे इथंच राहील सारा मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी
म्हणतात मेल्यावरती आपलं घर गावाचा बाहेर किती पैसा म्हणा तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडकर बाबा याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. आणि महिला वर्गांपेक्षा पुरुष वर्गांना एक स्पेशल चरण संतांनी रचलेले का कारण पुरुष वर्गाचं कसं आहे भक्ती मार्गात महिला वर्ग थोडी जास्त आहे पुरुष वर्ग कमी आहे का कारण पुरुष वर्गाला काय वाटतंय माझा पैसा माझं घर माझं दार माझे नाते माझा नातू माझा पंतू माझी बायको माझा संसार या सगळ्यामध्ये त्याचं आपण सर्वजण आपलं जीवन आटकून ठेवलेलं आहे. पण संत म्हणतात तू म्हणशील बायको पोर ही तुझ्या मागची चोर अरे मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर ओ घे 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 हरी नाव घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतो ससा येताई या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी हा विचार आपल्या डोक्यात तेव्हाच येऊ शकतो सर्वांनी मिळून टाळी वाजवायची हा विचार आपल्या डोक्यात तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आपण हा संसार थोडा तरी डोक्याच्या बाहेर ठेवेल. संसार डोक्याच्या बाहेर कधी जाईल जेव्हा हा माझा आहे हा अहंकार मनातून निघून जाईल. म्हणून तो महाराज म्हणतात काय सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडच खपू देत त्याला तिकडच खपू देत त्याला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सासू माझी जाच करते सासू माझी जाच करते लवकर निर्मित तिला लवकर न्याग तिला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. महाराज म्हणतात सत्वर पाहू ग मला भवानी आई रोडगा वाहिन तुला भक्ती मार्गाला तोपर्यंत जाऊ शकत नाही जोपर्यंत संसार डोक्याच्या बाहेर निघणार नाही. म्हणून एक काम कर सासरा माझा गावी गेला तिकडच खपू दे त्याला तिकडे येऊ देऊ नको सासू माझी जाच करते लवकर निघ तिला लवकर घेऊन जाय. पण ही प्रार्थना आपल्याला करायची फक्त अर्थ समजून सासरा म्हणजे कोण आपल्या नवऱ्याचा पती नाही तर महाराज सांगतात आपल्या या शरीरामध्ये अहंकार नावाचा जो सासरा आहे तो माझी देवबुद्धी जागृत झाल्याच्या नंतर थोडा बाजूला झालाय म्हणून भवानी आली त्याला परत येऊ देऊ नको त्याला तिकडच खपू दे. माया नावाची जी माझी सासू आहे ती थोड्या वेळासाठी बाहेर गेली तिला सुद्धा तिकडच घेऊन जाय ती मला फार त्रास देते तिला इकडे येऊ देऊ नको. आणि हे जेव्हा जाईल एकाच जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला सगळे जाऊ दे मला एकटीला राहू दे ही प्रार्थना तिथे त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून तेव्हाच मी भक्ती मार्गाला लागू शकतो. म्हणून आपण सुद्धा भक्ती मार्गाला लागायचं आहे. आता भक्ती मार्गाला लागण्यासाठी काय करावं संत म्हणतात जाय जाय पंढरी होय होय वारकरी. आणि एकदा झाला वारकऱ्याचं वेळ लागलं तो इकडं पुन्हा संसारामध्ये पुन्हा डोकं घालू शकत नाही. कारण म्हणतात ना या शेजारणीनं या शेजारणीनं पर नाही केलं ग बया मला पंढरीला मला पंढरीला मला पंढरीला नेलं ग बया 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 मला पंढरीला नेलं ग बया. म्हणून तू आता तरी तिकडे जा आणि भक्ती मार्गाला लाग. परंतु काही जण तरी सुद्धा ऐकत नाही आणि अशा लोकांसाठी महाराज म्हणतात नाही ऐकलं याच्यात नुकसान कुणाचं ज्यांना ऐकलं नाही त्याचं कारण हे जरी ना ऐकलं तरी दुसरा येईल हे जरी ना ऐकलं हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल हे जरी नाही झालं सरते शेवटिया कळ बांधून नेहिला सरते शेवटिया सरते शेवटिया कळ बांधून नेहिला सरते शेवटिया एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल एका जनार्दनी आमचे काय वाजाईल
नर जन्माला आला संसारा, आला संसारा, आला संसारा, आला संसारा. घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई. या संसाराबाई, 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 या संसाराबाई. आणि आजपासून तुम्ही सुद्धा सर्वांनी स्वतःला म्हणायचंय. 2 मिनिट हातवर. काय म्हणायचंय? घे 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 हरी नाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला का रडतोस ठाई ठाई. हातवर सर्वांनी मिळून म्हणायचंय. काय? या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई, या संसाराबाई. हो. क्या बात आहे. म्हणून अशा प्रकारे किती काही म्हटलं तरी आपलं इथं काहीच नाही. म्हणून या सोडा असा विषय नाही, जगा. परंतु आपल्याला एक दिवस जायचंय म्हणून त्या भगवंताचं चिंतन नेहमी करत राहायचे. आणि एक शेवटचं सांगते बघा, वाईट गोष्टी प्रसारित करण्यापेक्षा, वाईट गोष्टी ट्रेंडिंगला आणण्यापेक्षा, वाईट गोष्टी शेअर करण्यापेक्षा चांगल्या गोष्टी शेअर करा. हल्ली जे आपण पाहिले ट्रेंडिंगमध्ये आलो तर आपल्या वारीमध्ये कोणतं, रडू नको हो बाळा, अरे मी, क्या बात आहे. छोटे छोटे लेकरांना सुद्धा पाठी. पाण्याला जाते हो लोण्याचा हा गोळा तुला, क्या बात, लोण्याचा हा गोळा. हो 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 पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. लोण्याचा गोळा तुला खायला देते, लोण्याचा गोळा तुला खायला देते. हा बोला. हो पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते, पाण्याला जाते पाणी घेऊन येते. क्या बात आहे. वा वा वा. एकदा ऑपरेटर दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. क्या बात. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. मधात एक शिट्टी सुद्धा झाली नाही. अशा प्रकारे कला माणसांना अवगत करून घ्यावं, अशी पूर्णता अवगत करून घ्यायला पाहिजे. क्या